मित्रांनो, सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे आणि अनेक जण यासाठी अर्ज करत आहेत. अर्ज करत असताना अनेकांच्या कमेंट्स येत आहेत मित्रांनो, की जे काही साईट व्हिजिट दिलेले आहेत, साईट दिलेली आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हिजिट करा आणि तेथील सॅम्पल फ्लॅट आम्हाला दाखवायच्या अनेक कमेंट्स आलेल्या आहेत. आणि आज आपण आलेलो आहोत स्कीम कोड क्रमांक 335-336, जो आहे पुराणिक बिल्डर्स यांचा रुमाह बाली हा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि इथून मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि या प्रकल्पाबद्दलची अधिकची माहिती देणार आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे घोडबंदर रोड. तुम्ही पाहू शकता भाईंदरपाडा. इकडे तुम्ही पाहू शकता हायवे आहे. समोर आहे लोढा स्प्लेंडोरा. लोढा स्प्लेंडोराचे तिथे मेट्रो आहे. मेट्रोचं तुम्ही पाहू शकता लोकेशन, आजूबाजूची लोकॅलिटी पाहू शकता. घोडबंदर रोडलाच मी उभा आहे आणि घोडबंदर रोडला लागूनच थोडं आतमध्ये म्हणजे जस्ट लागूनच हा रुमाबालीचा हा प्रकल्प या ठिकाणी तयार होत आहे. आणि मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि येथील सॅम्पल फ्लॅटबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. चला तर. तर प्रथम आपण या प्रकल्पाबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊया मित्रांनो. प्रकल्पाचा पत्ता आहे मे पुराणिक बिल्डर्स लिमिटेड, रुमाह बाली, लोंढा स्प्लेंडोरा समोर, घोडबंदर रोड, भाईंदरपाडा, ठाणे पश्चिम या ठिकाणी हा प्रकल्प आहे. आता या प्रकल्पाचा अधिकचा तपशील आपण पाहूया नेमकं काय आहे तो. तर या ठिकाणी पहा, संकेत क्रमांक आहे 335, उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट. अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, ही सगळी घरे EWS साठी आहेत. अनामंत्रकम आहे 10,590. एकूण उपलब्ध घरे आहेत 59. अर्थात ही सगळी 1 BHK ची घरे आहेत. चटई क्षेत्रफळ आहे 28.61 स्क्वेअर मीटर, अर्थातच 307 स्क्वेअर फीट. आणि ह्या प्रकल्पाची पूर्णत्वाची तारीख आहे 31 डिसेंबर 2028. आता इथेच मित्रांनो दुसऱ्या प्रकारची सुद्धा घरे आहेत, ते आपण एकच घर आहे पाहूया. प्रकल्पाचा संकेत क्रमांक 336, पण इथे उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट, अर्थातच LIG. अनामत रक्कम आहे 20,590. एकूण उपलब्ध घरे आहेत 1. हे घर 2 BHK स्वरूपाचं आहे. चटई क्षेत्रफळ आहे 46.79 स्क्वेअर मीटर, अर्थातच 503 स्क्वेअर फीट. आणि या प्रकल्पाची पूर्णत्वाची तारीख तीच आहे 31 डिसेंबर 2028. 31 डिसेंबर ही या प्रकल्पाची तारीख मित्रांनो, लक्षात घ्या. या प्रकल्पाच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर मित्रांनो आपल्याला राईट साईडला उजव्या बाजूला बुकिंग ऑफिस आहे आणि समोरच एक म्हाडाचा जो काही प्रकल्प बनत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे जे गेट दिसते तुम्हाला, हे ब्ल्यू कलरचं जे गेट आहे, पत्रे लावलेले आहेत, तेच एंट्रन्स गेट आहे म्हाडाच्या इमारतीसाठी, म्हणजे म्हाडाची घरे ज्या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत आणि तिथेच ती इमारत बनवली जाणार आहे. म्हणून एकंदरीत आजूबाजूच्या लोकॅलिटीचा अंदाज नक्कीच तुम्हाला यामुळे येईल. आणि जे काही कनेक्टिव्हिटी आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहत आहोत, किंवा इतर ज्या काही आजूबाजूला इतर कन्स्ट्रक्शन त्याची सुद्धा आपण माहिती पाहत आहोत. घोडबंदर रोडपासून अगदी जवळ असल्यामुळं ह्याला भविष्यामध्ये सुद्धा खूप चांगली मागणी येणार आहे. तर आपण पाहिलं असेल मित्रांनो, या ठिकाणी आतमध्ये जाण्यास म्हणजे गेलो असता असं समजलं की ते रिकामा प्लॉट आहे, तिथे काम सुरू होणार आहे आणि नेमकंच बेसमेंटचं काम सुरू झालेलं आहे असं या ठिकाणी मला समजलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ज्यांना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्हाला बराच काळ थांबू शकत असाल तर नक्कीच तुम्ही थांबू शकता, कारण तुम्हाला या ठिकाणी लगेच पोझिशन मिळणार नाही. म्हणून ज्यांना लगेच पोझिशन हवं असेल तर ते रेडी पोझिशन जे काही प्रकल्प आहेत त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. आता या प्रकल्पापासूनचं अंतर पाहूया मित्रांनो. ठाणे रेल्वे स्टेशन 13 किलोमीटर, डीमार्ट 3.3 किलोमीटर, विवियाना मॉल अर्थातच मुंबई नाशिक हायवे 9.5 किलोमीटर, कापूरबाडू जंक्शन 8.5 किलोमीटर, सूरज वॉटर पार्क 3.8 किलोमीटर आणि मीरा रोड स्टेशन 15 किलोमीटर अंतरावरती आहे. या ठिकाणी बसेसची काय सुविधा आहे पण हेही पाहूया.
बस नंबर 58 ठाणे रेल्वे स्टेशन ते मीरा रोड रेल्वे स्टेशन ही तिथे जाते. बस नंबर 60 ठाणे स्टेशन ते बोरिवली स्टेशन. बस क्रमांक 53 वागळे डेपो ते ओळागाव. आणि हे 3 जे बसेस आहेत 58, 60 आणि 53 ह्या ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवा आहेत TMT. आणि बस नंबर 700 ही बेस्टची सेवा आहे ठाणे ते मागाटणे डेपो. त्याशिवाय दर 10 ते 15 मिनिटांनी ST बसेस उपलब्ध आहेत. आता आपण पाहूया थोडं वरतून दुसऱ्या बाजूच्या इमारतीमधून हे सगळे शूट केलेलं आहे मी. जे काही विहंग ग्रुप आहे, विहंग प्रकल्प त्याच्या इमारतीतून मी हे शूट केलं आहे. म्हणून तुम्हाला नेमकं ते जे काही म्हाडाची इमारत बनत आहे नेमकं ते एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे, ती जागा कुठे आहे, येथून तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसेल. तर तुम्ही या ठिकाणी पहा मित्रांनो, इकडे जे काही इमारत आहे पुराणिक बिल्डरची आहे. या ठिकाणी A1, B2, C3, D4 अशा 4 इमारती बनवल्या जात आहेत. आणि बाजूला जे काही अंडर कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो ते मागच्या वर्षीच त्या ठिकाणी लॉटरी ऑलरेडी झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी जी काही जागा बघताय मित्रांनो हीच आहे, ही जी जागा दिसते इथेच ती बिल्डरांची इमारत बनवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये म्हाडाचे काही फ्लॅट्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. इथे म्हाडासाठी वेगळी इमारत उभारली जाणार नाहीये मित्रांनो. म्हणून मित्रांनो तुम्हाला जर लवकर जर पोझिशन हवं असेल तर मात्र तुम्ही इथे अर्ज करू नका. पण तुम्ही 2-3 वर्ष थांबणार असाल तर मात्र नक्कीच या ठिकाणी तुम्ही अर्ज करून नशीब आजमावू शकता. फ्लोर प्लॅनचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी त्या इमारतीचा फ्लोर प्लॅन पाहू शकता. ते प्रॉपरली हे नाही आहेत म्हणजे अपलोड केली नाही तरीसुद्धा इथे अंदाज यावा यासाठी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 1 BHKची घरे मित्रांनो इट इज ओके की जे काही कार्पेट एरिया आहे ठीक आहे, ठीकठाक आहेत असं पण म्हणू शकतो एका फॅमिलीच्या मानाने. हॉल आहे, बेडरूम आहे, किचन आहे आणि शिवाय त्याला एक बाल्कनी टाईप एक थोडीशी पेस सोडलेली दिसून येत आहे. म्हणून ही दोन्ही घरे जी दाखवतोय सॅम्पल हे सगळे म्हाडाची घरे आहेत. आणि ही इमारत म्हणजे 5 ते 8, 10 ते 13 अशा इमारती म्हणजे फ्लोरवरती ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे या प्रकल्पाबाबतचा अधिकचा तपशील की जे काही रुमाहबाली फेज 2 आहे ह्याचं पोझिशन जर सांगितलं की 31 डिसेंबर 2028 महारेराची मी स्क्रीनशॉट दाखवतोय. लिटिगेशनचा विचार केला तर या ठिकाणी लिटिगेशन्स आहेत नक्कीच. यस, लिटिगेशन्स या ठिकाणी आहेतच. आणि प्रकल्प जो आहे तो आहे रेसिडेन्शियल, अर्थात इथे कमर्शियल नाही तर रेसिडेन्शियल प्रकल्प बनवला जात आहे. त्यानंतर या ठिकाणी काय रेंट आहे सध्या तर या ठिकाणी जवळजवळ 550 स्क्वेअर फीटचा एरिया आहे त्यासाठी 14,000 रेंट दिलं जात आहे. म्हणून आणि हे सेमी फर्निशसाठी आहे. म्हणून इथे जरी जास्त दिवस असेल तरी म्हाडाच्या घरासाठी साधारणतः माझ्या मते 8 ते 9 हजाराच्या आसपास या ठिकाणी रेंट मिळू शकतो. 9 ते 10 म्हटलं तरी हरकत नाही. पण त्याच्यावर मिळेल असं सध्या वाटत नाही कारण आता तुमचं पोझिशन व्हायला 28ला काम कंप्लीट होईल, 29पर्यंत पोझिशन होईल. त्याच्यामुळे त्याचे रेट्स ऑलरेडी वाढलेले असतील, त्याचं रेंट ऑलरेडी वाढलेलं असणार आहे. आणि या ठिकाणी 1 BHK जवळजवळ 50 लाख रुपयाला अवेलेबल आहे जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आणि रेडी कन्स्ट्रक्शनमधले रेडी पोझिशनमधले पाहिजे ते जवळजवळ 75 ते 80च्या पुढे आहेत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पौष माता मंदिर बस स्टॉप तुम्हाला दिसतंय. पौष माता मंदिर जिथे मी बस नंबर सांगितला त्या सगळ्या बसेस इथे थांबतात तुम्ही पाहू शकता. त्याशिवाय जे काही वडाळा ठाणे मेट्रो आहे त्याला एक जे एक्सटेन्शन दिलेलं आहे 4A लाईन त्याच्यामध्ये गौनीवाडा आणि गायमुख हे स्टेशन इथून अगदी जवळच आहेत. म्हणजे साधारणतः 700 ते 800 मीटरच्या अंतरावरती दोन्ही मेट्रोचे प्रकल्प आहेत. दिदी थांबा. आता महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अर्ज करा, नशीब आजमावा, लागलं तर वेल अँड गुड. कारण अंडर डेव्हलपमेंट हा सगळा परिसर आहे आणि लवकरच हे सगळा भाग किंवा घोडबंदर रोड हा पूर्णपणे बदलला जाणार आहे. पुढील भविष्यामध्ये येथील मार्केट हे खूप जास्त वाढणार आहे. तर ही होती मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 335-336 पुराणिक रुमाह बाली घोडबंदर रोड ठाणे येथील प्रकल्पाची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.